माझ्यासोबत हे नेहमी होतं, तर काय होतं ते तुम्हाला व्हिडिओत सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याआधी 1 वाटी तांदूळ, 1 वाटी मुगाची डाळ दोन्ही आपल्याला मिक्स करून छान धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर 10 मिनिटं भिजत ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर कुकरमध्ये टाकायची आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने डबल आपल्याला 4 वाटी म्हणजेच 8 वाटी पाणी टाकायचं आहे. तर पाहू शकताय मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हळद टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आपल्याला झाकण लावायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत. तर पाहू शकताय किचन वट्टा अगदी स्वच्छ केला होता आणि हे पूर्ण किचन वट्टा माझा भरून गेलेला आहे. तिकडेच्या तिकडे हे पडलेले. तुमच्यासोबत नेहमी होतं का ते सांगा. माझ्यासोबत तर नेहमी होतं. मी किचन वट्टा क्लीन केल्यानंतर अशा काहीतरी नेहमी गोष्टी घडत असतात आणि माझा किचन वट्टा खराब होत राहतो. त्याच्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची. गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये कांदा टाकला, गाजर टाकलं, हिरव्या मिरच्या टाकल्या, मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला हे थोडंसं कडवून घ्यायचं आहे. आता इथे कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. कढीपत्त्याची पानं नंतर टाका म्हणजे छान असे हिरवे राहतील, नाहीतर करपल्यासारखे होऊन जातील. तर पाहू शकताय मस्त असं कढीपत्त्याची पानंसुद्धा मी मिक्स करून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर कांद्याची पात टाकायची आहे आपल्याला, तीसुद्धा मिक्स करून घ्यायची. टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथे मी टाकणार आहे धना पावडर, गरम मसाला आणि तोसुद्धा मी मिक्स करून घेतलेला आहे. लाल तिखट टाकायचं नाही आहे कारण आपण मिरच्या टाकलेल्या आहेत. अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर आता आपण डाळ आणि तांदूळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. थोडेसे पातळच केलेले आहेत मी, तर माझ्या मुलांना आवडतात म्हणून. तर अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. अजून थोडंसं मीठ जर कमी वाटत असेल तर चव बघायची आहे आणि चवीनुसार अजून मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर पाहू शकताय मी इथे मस्त असं सर्व केलेलं आहे. गरमागरम मुगाच्या डाळीची खिचडी, मस्त असे कच्च्या केळीचे वेफर्स आणि मस्त अशी टोमॅटोची चटणी माझ्या मुलांना तर खूप आवडली. आणि तुम्हाला जर वेफर्सची रेसिपी हवी असेल तर मी चॅनलवर अपलोड केलेली आहे. कोणी नाही पाहिली असेल तर नक्की जाऊन पहा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम जबरदस्त लागत होती आणि ह्या टोमॅटोची चटणीसोबत ही डाळ खिचडी तर इतकी भन्नाट लागत होती ना. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर पाहू शकता मी तुम्हाला दाखवते याच्याने कलर किती छान आलेला आहे. आपल्या डाळ खिचडीला पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.